अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सीताश्च सिद्धीश्वरा आचार्या जिनशासनोन्नतिकरः पूज्या उपाध्यायकः श्रीसिद्धान्तसुपाठकः मुनिवरा रत्नत्रयाराधकः पञ्चैते परमेष्ठिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम्। श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दव प्रवचनां बोधिन्दव स्थायिनः। ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधव स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरव कुर्वन्तु ते मङ्गलम्। सम्यग्दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगराधिनाथजिनप त्युक्तोपवर्गप्रदः धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममि कुर्वन्तु ते मङ्गलम्। नाभेयादिजिनादिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशतिः श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णुप्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशतिः त्रैकाल्ये प्रतितास्त्रिषष्टिपुरुषाः कुर्वन्तु ते मङ्गलम्। ये सर्वौषधहृदयसुतपसो वृद्धिङ्गता पञ्चये ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला एष्टाविधाश्चारणा पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरा सप्तैते सकलार्चिता गणभृतः कुर्वन्तु ते मङ्गलम्। कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्। काय झालंय? पारस बया सोडून दिलंय सगळं. आता रोज या. काय चाललंय प्रकरण आपलं? तर विशुद्धीच्या महात्म्याने मुनिराजांना अशा अनेक वृद्धींची प्राप्ती होते, ज्याच्यामध्ये की 5 इंद्रियांच्या विषयी जे विशेष क्षयक्षम प्राप्त झाले त्यांना, तर त्याला म्हणलं वृद्धी. मग ते कुठले आहेत? दूरस्पर्शन, दूरास्वादन, दूरग्रहण, दूरावलोकन आणि दूरश्रवण. तर त्याच्यामध्ये दूरस्पर्शन आणि दूरास्वादन बघितलं होतं. आज दूरग्रहण बघू. तर जसं सांगितलं होतं, दूर अवलोकन म्हणजे काय घेतलेलं की जे वृद्धिधारी काय म्हणायचं मुनी आहे, तर त्यांना त्यांच्या रसनेंद्रियाची शक्ती किती असते ग्रहण करण्याची, रस ग्रहण करण्याची शक्ती. तर इथं बसलेले असताना संख्यात योजन दूर असणाऱ्या त्या पदार्थांचं सुद्धा ते काय म्हणायचं रसाचं ज्ञान करू शकतात, अशी शक्ती त्यांच्यामध्ये असते. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? कारण दिव्यमती ज्ञानाचं बळ आहे, त्याच्या निमित्तामध्ये ते सगळं अशा दूरच्या पदार्थांचं सुद्धा ज्ञान करू शकतात. आता तसंच लावलं आहे दूरग्रहणमध्ये. मनुष्य अधिक म्हणजे जास्तीत जास्त
9 योजन दूरच्या पदार्थांचं वास घेऊ शकतो, गंध ग्रहण करू शकतो. आपल्यासारखा म्हणजे चक्रवर्तीसारखा सामान्य मनुष्य जर मॅक्झिमम दूरचा किती गंध ग्रहण करू शकेल एखाद्या पदार्थाचा, एखाद्या, जसं म्हटलं ना की इथं बसलोय आणि कमळाचा वास आला किंवा फुलांचा कुठला तरी वास आला किंवा अजून काय चिखलाचा वगैरे असं पाणी पडलेला तर मातीचा वास आला, तर ते वास आपण किती ग्रहण करू शकतो इथून लय तर रस्त्यावरचं वगैरे. पण मुनी ह्यांचं सांगितलं चक्रवर्तीचं किती, तर 9 योजन दूर असलेल्या त्या पदार्थांचं सुद्धा त्याला गंधाचं ज्ञान होतं, त्या वस्तूचं ज्ञान होतं की काय आहे इथून त्या 9 योजनपर्यंत. नाही, एक 12 योजन आहे आणि एक वेगळं आहे त्याचं प्रमाणित. दूरदर्शितवर तर 47,000 असं काहीतरी आहे योजन. तर याच्यात काय सांगत होते की मनुष्य मॅक्झिमम 9 योजन दूरच्या पदार्थांचं गंध ग्रहण करू शकतो, पण मुनी दिव्यमतीच्या बलाने संख्यात योजन दूरच्या पदार्थांचा गंध जाणू शकतात. म्हणजे एवढी त्यांच्यात शक्ती आहे की इतक्या दूर असणाऱ्या पदार्थाचं सुद्धा त्यांना गंधाचं ज्ञान होऊ शकतं. तर ह्याच्यामध्ये कोण निमित्त असतं, घ्राणेंद्रियावरणाचा क्षयक्षम, पुढं सांगितलं मती ज्ञानावरणाचा क्षयक्षम, वीर्यांत्रय कर्माचा क्षयक्षम आणि अंगोपांग नामकर्माचा उदय, हे सगळे निमित्त असतात. मग एक कुठल्या कुठल्या पुस्तकामध्ये त्यांनी श्रुतज्ञानावरणाचं पण क्षयक्षम असा शब्द घेतला आहे, कारण कोणी तिथं श्रुतज्ञानाचं अवलंबन मानतात, कोणी मतिज्ञानाचं. कसं असेल तसं समजून घ्या. चक्रवर्ती 9 योजन दूरच्या पदार्थाचा वास घेऊ शकतो. बसल्या बसल्या त्या राजमहालाच्या किचनमध्ये काय चाललंय, तो बसलेला असेल, त्याचा महाल किती मोठा असणार आणि तो बसलेला असेल एका कोपऱ्यात आणि किचन असेल दुसऱ्या कोपऱ्यात, तर तिथं बसून त्याला कळतं काय शिजलंय आज, काय देणार आहे डिश खायला. पण तर काय बनवले आहे ते गंधाच्या ज्ञानावरून जाणू शकतात. आपल्याला कळतंय का नाही, आपली रूम त्या किचनच्या बाजूलाच असतील, पण काय झालं, कन्फ्युजन होतं एक एकदा, हे केलंय का ते केलंय, काय केलं. चक्रवर्ती लावेल की उपयोग, पण मुनिराज नाही लावत. तेच की, पण आपण म्हणायला लागले मी, आपण पण जरी सगळे होणार, एका वेळेस एकाच इंद्रियाचा व्यापार असतो. तर नाही, विशिष्ट स्मेल आता ग्रहण करतो ना आपण, म्हणून तर आता त्याचं शेवटी म्हटलं ना की इथं काय आणायचं आहे त्यावेळेस तिथल्या विषयाचं गंध त्याला आलं तर त्याला समजणार आहे की चिखलाचा वास आता काय किचनमधून येणार आहे त्याला, त्यामुळं ते कळणार की शिजवलंय काय आज. त्यामुळं जरी सगळे इतर गंधसुद्धा ग्रहण होत आहेत तरी पण विशिष्ट काय शिजवलंय, काय बनवलंय एवढं समजण्यासाठी त्यांनी जर वापरलं ते ज्ञान तर समजू शकतं. आपण वापरलं तर गोड वास म्हणतो. वास गोड असतो का, कसा असतो गोड वास, कसला असतो गोड, हे रस आहे का वास आहे. मग तेच की, वास म्हणजे सुगंध म्हणायला पाहिजे का वास गोड म्हणायला पाहिजे. मग तिथं म्हणलं की आपण काय करतो, आपल्या इंद्रियांनी जाणत असताना कुठंतरी संशय होतो, आपल्याला शंका होते, हे केलंय का ते केलंय, किंवा कशाचं वास आलं नक्की, इथनं आलं का तिकडनं आलं, हे पण वगैरे याच्यामध्ये कन्फ्युजन असते. काय तुमच्या घराच्या बाजूलाच कोणाचं तर किचन असते अजून बाजूच्या घरातल्यांचं, आणि तिथं कशाचा तर वास असेल तर तुम्हाला वाटलं तुमच्याच घरात शिजवलं आणि जाऊन बसल्यावर जेवायला कारल्याची भाजी होती. मग गोड वास कशाचा आला, म्हणजे असं काहीतरी आपलं तर्क कुतर्क दुसरीकडे जाऊ शकतात. पण असंच चक्रवर्तीचं आणि त्या मुनिराजांचं असं होणार नाही, पण मुनी ही वृत्ती वापरत नाहीत.
मुनिराज तर संख्यात योजन दूरचा गंध ग्रहण करू शकतात, पण त्यांच्या ज्ञानाच्या विशुद्धीचा हा प्रताप की सर्व विषय ज्ञानात येत असतानाही त्यांना जाणण्याची इच्छाच होत नसते. सगळ्या इंद्रियांचे सगळे विषय यायला लागलेत की आता किती दूरचे असतील का असेना, पण तरीसुद्धा त्या सगळ्यांना जाणण्याची इच्छाच नाही ना, कारण इंद्रियातून व्यापारच थांबवला आहे त्यांनी. सगळा उपयोग ते स्वतःमध्ये लावत आहेत, त्यामुळं त्या इंद्रिय विषयांना ते ग्रहण करत नाहीत. या सर्व वृद्धी प्राप्त असूनही ते त्यांचा उपयोग करण्याचाही विकल्प करत नाहीत. जिथं विकल्पात आले तिथं कदाचित काय उदयामध्ये पुन्हा ढासळू शकतील, ती विशुद्धी नष्ट होते. म्हणून सांगितलं की निर्विकल्पतेचा आनंद ते सतत भोगतात. म्हणून कुठल्याही विषयांचं ज्ञान करायला जर काय म्हणायचं आपलं उपयोग डायव्हर्ट केलं तर ती निर्विकल्पता नष्ट होते पहिल्यांदा, आणि त्या निमित्तामध्ये पुन्हा आश्रव आणि बंध सुरू होतात. सुगंध दुर्गंध सर्व प्रकारच्या विषयाला ग्रहण करण्याची शक्ती आहे, पण ते ग्रहण करत नाहीत. जाणू शकतात ही त्या ज्ञानाची शक्ती सांगितली. म्हणजे ते मुनिराज त्यांच्या ज्ञानाचा वापर करतील तर त्यांना हे सगळं ज्ञात होऊ शकतं, पण तरीसुद्धा त्यांना तो विकल्प नसतो. म्हणून घ्राणेंद्रिय मिळालं कशासाठी? कशासाठी घ्राणेंद्रिय कशाला मिळालं? आता या वृद्धींचं तर काय संकट आल्यावर काय वापर करणार आहेत? 5 इंद्रियांच्या वृद्धी काय संकट येणार आहे त्याच्यात? नाही ती तेच की ते वेगळ्या वृद्धी हो. हे काय आता 5 इंद्रियांच्या विशेषता आहेत, त्यांची वापर करायची काय आवश्यकताच नाही. इतरांचं उपसर्ग दूर करण्यासाठी किंवा धर्मावर काहीतरी रक्षण करण्यासाठी करतील ती गोष्ट वेगळी. ये वृद्धि है ना, ये इसमें किसी का भी भला होने वाला नहीं है. दूर आस्वादन, दूर स्पर्शन, दूर घ्राण ह्याच्याने कोणाचं काय भलं आहे? माझ्यासाठी वापरणार ते वृद्धी. होय, कसलं दूर 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 ज्ञान व्हायला तुम्हाला. म्हणजे मी कुठल्या ग्रंथात तर असं काही वाचलं नाही. नवीन ग्रंथ रचू आपण. बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे, म्हणजे तुमचं तर्क बरोबर आहे, पण असं आगमाचा आधार बघायला पाहिजे तुझ्यासाठी. म्हणजे त्यांना म्हणायचं की कोणतर पदार्थामध्ये विष घालून ठेवलं आणि एखाद्या धार्मिकाला देणार असेल तर ते मुनी जाणतात की नाही आणि त्याचं रक्षण करतात की नाही. कोणाला ह्याचं उत्तर माहीत असेल तर त्यांचं समाधान करा. म्हणजे मी काय वृद्धिदारी नाही आहे, त्यामुळं मला काय असलं ज्ञान नाही आहे. ते गुप्ती झाल्या हो. 3 गुप्तींचे तुम्ही धारक असाल तर तुम्ही, मी पडघाण करते तुम्ही या, असं तिने अट टाकली होती ना. 3 गुप्ती, मनोगुप्ती, वचनगुप्ती आणि काय गुप्ती. बरोबर हो. मग त्या तिन्ही गुप्तीच्या मुनींच्या 3 गोष्टी आहेत. नंतर बघू, येणार आहेत 3 बल येणार आहेत आपल्याला. ज्ञानाचं काही संबंध नाही तिथं. 3 गुप्तींसाठी तिने पडघाण केलं होतं. म्हणूनच की मग ज्यांना मनोगुप्ती, मी सांगू का, मी थोडंसं सांगू का, मनोगुप्ती ज्यांना असती ना तर त्यांना हे सगळं ज्ञान होतं, कारण मनोगुप्तीसाठी विश्रुती खूप जास्त आहे. मग त्यांनी त्या मनोगुप्तीवाल्यांची जी गोष्ट घेतली आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी खूप खुलासा केला आहे की जे मुनी आले होते आणि त्यांनी
त्यांना दोनच वृत्ती होत्या, दोनच गुप्ती होत्या, मनोगुप्ती नव्हती, नष्ट झाली होती त्यांची मनोगुप्ती असं काहीतरी. आणि मग त्यावेळेस तिने पडगहान केलं तर त्यांना कळलं, तिने 3 काय दाखवलेत आणि त्यावेळेस ते निघून गेले मुनी. म्हणजे अंतराय केली, उपवास धरला आणि ते निघून गेले. असंच 3 जण आले आणि 3 जण पण निघून गेले. मग 3घांना पण विचारायला ही गेली नंतर, का तुम्ही निघून गेला. आणि मग त्यावेळेस त्यांनी त्यांचं गोष्टी सांगितल्यात की का त्यांच्या गुप्ती नष्ट झाल्या. त्यातली मनोगुप्तीची गोष्ट त्यांनी विशेष सांगितली होती. मग ज्याला मनोगुप्ती आहे ना तर त्याला समजणार आहे तिथं काय केलंय, काय राहिलंय, काय शिजवलंय, काय म्हणजे न सांगता ती गोष्ट त्यांना कळणार आहे, ती मनोगुप्तीतून होणार होती. आणि मग त्यांना ते म्हणले की मला माझ्यातून मनोगुप्तीचं म्हणजे मनोगुप्ती नाही राहिली माझी, म्हणून मी तू पडगान केलं तरी सुद्धा मी नाही येऊ शकलो. त्याची विशुद्धी अशी असते हो, ज्याला मला मनोविशुद्धी आहे ना तर मला तुम्ही काय असेल ना तुमच्यामध्ये तर त्याचं ज्ञान होतं त्या विशुद्धीचं निमित्तामध्ये. ती काय म्हणणार आहे, तुम्हाला मनपरे ज्ञान असेल तर मनातलं नव्हे हो, मनातलं नव्हे, मनपरे ज्ञान सांगताय तुम्ही. ते मनोगुप्तीमध्ये मनपरे ज्ञान नाही. मनोगुप्ती कारस्थान केलं, मनातून जाण्याची आवश्यकता नव्हती तिथं. तिला म्हणायचं होतं इथं काहीतरी गडबड आहे एवढंच मला माहिती आहे, पण काय आहे हे मला माहीत नाही, ते तुम्ही ज्ञात करत असाल तर मी पडगाहन करते, असा तिचा भाव होता. त्यामुळं मनातून जाणण्याची असं काही आवश्यकता नव्हती. आणि ती असं नव्हती पडगाहन करत की तुम्ही मनपरिज्ञानी असाल तर मी तुमचं पडगाहन करते, असं नव्हतं तिचा भाव. त्यामुळं तुमचं तुम्ही जाणत असाल तर इथं काय विशुद्धी असेल अशुद्धी असेल तर तुम्ही ओळखा आणि तुम्ही येऊ शकता, असं ती तिचे भाव प्रकट करत होती. मनपरिज्ञानीला असेल पण नसेल पण, कारण कोणाला 3 ज्ञान असतील, कोणाला 4 ज्ञान असतील, आवश्यकता नाही, नियम नाही आज. कारण आलंय ना तिथं एक सूत्र आलंय ना, ते चतुर काय एक किती ज्ञान असू शकतात एका वेळेस, तर तिथे 3 सांगताना 3 म्हणताना हे पण घेतलं, मती श्रुत आणि अवधी किंवा मती श्रुत आणि मनपर्य असं पण असू शकते. 4 असले तर हे 4ही असणार असू शकतं. अवधी ज्ञान असायला पाहिजे असं नाही, असं म्हणलं तिथं त्यांनी. तरी पण अजून बघून घ्या काय सांगत होते मी. हां, तुमचं विष तर जाऊन या एकदा श्रेणिकाच्या बायकोकडं चेलणीकडं, ती दाखवेल तुम्हाला काय सांगितलं ते. मग त्याच्यासाठी काय सांगत होते मी की इंद्रियांचा वापर करण्याचे भाव किंवा त्या विषयांना भोगण्याचे भाव नाही राहिलेत त्या मुनिराजांना. त्यामुळं उलट त्या विशुद्धीमध्ये वृद्धी होत जाते. आपल्याला जर अशी काही विशेषता प्रगट झाली तर आपण आपल्याला तर भोगणारच, बाकीच्या 10 जणांना सांगत फिरणार आपण, आणि त्यामुळे ती विशुद्धी नष्ट होती तुमची हे तुम्हाला माहीत पण नसतं. मग त्यामुळं तिथं ते मुनिराजांना त्याचे भावच नाही आहेत, त्यामुळं उलटा अजून विशुद्धी वृद्धिंगत होत जाते त्यांची. आणि मग त्याचं फळस्वरूप अनेक प्रकारचं ज्ञान त्यांना होऊ शकतं, पण ते तिकडं उपयोग लावत नाहीत. तर एक चांगलं घेतलं ह्याच्यामध्ये त्यांनी अनगार धर्मामृतमध्ये की असं व्यंग केलं जर असं की जर आता म्हटलं ना 5 इंद्रिय आहेत आपली. कुठले 5 इंद्रिय? स्पर्शेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय आणि कर्णेंद्रिय. 5 इंद्रियांमध्ये आसक्त झालेले कोण कोण आहेत ह्याचे उदाहरण येतात ना आपल्याला. जसं की स्पर्शेंद्रियामध्ये आसक्त झालेला कोण? हत्ती. हत्तीणीसाठी तो आकर्षित झाला आणि त्यात तो पकडला गेला. रसनेंद्रियामध्ये रसनेंद्रियामध्ये कोण? ते नाही का गळ घातलेलं असतं, काय ते मासा पकडण्यासाठी त्या गळच म्हणतात ना त्याला, काय म्हणतात
तर त्याला काहीतरी लावलेलं असतं आणि तो रसनेंद्रियाच्या आसक्तीने त्याला पकडायला जातो आणि मरतो. त्रिंद्रियामध्ये म्हणजे काय, घ्राणेंद्रियामध्ये भुंगा आहे, मग तो त्या वासाने त्या फुलात अडकलेला असतो, तर त्याची शक्ती आहे त्या कमळाच्या पाकळ्यांना तोडून बाहेर जाण्याची, पण त्या आसक्तीचं फळ की त्याच्यात मरून जाईल पण बाहेर येत नाही. म्हणजे गंध भोगण्याचे भाव तिसरं. आणि चौथं काय, चक्षुइंद्रिय. चक्षुइंद्रियामध्ये ते लाईटचे किडे पतंग वगैरे आहेत, ते त्या इंद्रियाच्या विषयाला भोगण्यामध्ये आपलं प्राण गेलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये त्या आगीवर वगैरे धडपडतात जातात. आणि पाचवं कर्णेंद्रिय. कर्णेंद्रियामध्ये कोण, हां, तर हरिण म्हणलं ना, शब्दाच्या माग धावणारा तो, त्या संगीताच्या मध्ये अडकलेला तो हरिण पकडला जातो. म्हणजे ते पकडण्यासाठी म्हणून असे कला वापरतात. तर हे आपण असं सांगतो ना, तर अंगार धर्मामृतमध्ये त्यांनी उलट घेतलंय. म्हणजे जसं आत्ता म्हटलं स्पर्शनेंद्रियाचं कसं, हत्ती त्या स्पर्शनेंद्रियाच्या अधीन झाला आणि स्वतः दुःखी झाला, तर त्यांनी उलट लावलंय. इंद्रिय बोलतायत बरं का. आता किती छान सांगितलं बघा की, त्याचं उत्थानिका अशी घेतली आहे की इंद्रिया स्वभावानेच दुःखरूप आहेत. ज्यांच्या या इंद्रिया जिवंत आहेत त्यांना दुःख औपाधिक नाही तर स्वाभाविक आहे. शब्दाचा अर्थ सांगते मी. काय, ज्यांच्या इंद्रिया जिवंत आहेत म्हणजे मुनिराजांच्या इंद्रिया मृत असतात, मेलेल्या इंद्रिया असतात असं म्हणतं, कारण ते त्या इंद्रियांचा भोग घेत नाही आहेत, त्याच्यामध्ये उपयोग अडकवत नाही आहेत. मग त्यांच्या इंद्रिया जिवंत नाहीत आणि आपण इंद्रियांमध्ये जिवंत आहे, आत्म्यामध्ये मेलोय. आणि मग तिथं त्या इंद्रिय विषयांना भोगत असताना तुमचं दुःख प्रतिसमयाला चालू आहे आणि ते औपाधिक आहे, म्हणजे उपाधी आहे कर्मांची त्याच्या निमित्तामध्ये आहे. म्हणून त्यांनी वाक्य कसं घेतलंय, ज्यांच्या या इंद्रिया जिवंत आहेत त्यांना दुःख औपाधिक नाही स्वाभाविक आहे. उलट सांगितले मी सांगताना, आपल्या इंद्रिया जिवंत आहेत तर आपल्याला दुःख स्वाभाविक आहे, मिळणारच, स्वभावानेच मिळणार तुम्हाला. आणि ज्यांच्या इंद्रिया जिवंत नाही आहेत असे मुनिराज वगैरे त्यांना औपाधिक आहे, म्हणजे कधी ती उपाधी असेल कधी नसेल, त्यांना त्याच्या निमित्तामध्ये दुःख नसतं. म्हणून आपल्यासारख्यांना सांगतायत की दुःख स्वाभाविक आहे, कारण त्यांची विषयामध्ये रती दिसून येते. कोणाची, आपली बरं का. या इंद्रियांचे सामर्थ्य सांगताना व्यंगरूपाने वर्णन केले आहे. इंद्रिया बोलतायत बरं का. आता पाची इंद्रिया बोलतायत, उलट कथन लावायचं. स्पर्शन इंद्रिया कहती है कि मेरी सामर्थ्य जानना हो तो स्तंभ से बंधे जंगली हाथी से पूछो. जंगली हाथीनी का आलिंगन करने की परवशता से ही वह बंधन में पड़ा है. स्वतंत्रता स्वाधीनता खो चुका है. ही माझं सामर्थ्य आहे, मी कसलं ग्रेट आहे बघा, त्या हत्तीपेक्षा मी ग्रेट आहे, असं स्पर्शन इंद्रिय बोलतीये. काय कळलं? हत्तीची शक्ती जास्त का स्पर्शन इंद्रियाची शक्ती जास्त, असं व्यंग सांगायला लागलेत. म्हणजे ॲक्च्युली हत्तीमध्ये ही शक्ती आहे की तो त्या पाची इंद्रियांच्या अधीन नाही राहिला तर स्वतःचं स्वतंत्र जीवन चांगलं सुखाने जगू शकेल. शक्ती कशी नष्ट करतो आपली हे सांगायला लागले. तर ती स्पर्शन इंद्रिया म्हणतीये मी किती ग्रेट आहे बघा, की त्या खांबाला बांधलेला तो हत्ती आहे, तर त्याला ती हत्तीने दिसली की त्याचा वेग असा वाढला की, म्हणजे माझा वेग असं ती म्हणते स्पर्शन इंद्रिया, मी त्या हत्तीला पण घेऊन गेले, म्हणजे माझ्या अधीन करून घेऊन गेले, असं स्पर्शन इंद्रिया म्हणते. म्हणजे म्हणून असंच आपण पण सांगायला लागलोय, तुम्ही पण जेव्हा अधीन होता तेव्हा त्या इंद्रिया तुमच्यावर राज्य करतात, तुम्ही त्याच्यावर नाही. म्हणून आम्हा काय सांगते, मालिक छे नोकर. म्हणजे काय, मालक नोकर झालाय आणि नोकर मालक झालाय. कोण नोकर आहे? इंद्रिया नोकर आहेत आणि आत्मा राजा मालक आहे. पण उलट काय झालंय, आता इंद्रिया हे शरीर सगळं मालक झालंय आणि आत्मा पाहिजे तसं त्याच्या मागं फरफटतोय सगळ्या गतींमध्ये, सगळ्या दुःखामध्ये.
मग असं सांगितलं ती इंद्रिया म्हणतेत, कुठल्या स्पर्शनेंद्रिया म्हणतेत की माझं सामर्थ्य त्या हत्तीपेक्षा जास्त आहे. दुसरं, रसना इंद्रिया कहती है कि मेरी सामर्थ्य रोती हुई मछली से पूछो, बंसी में लगे मांस को खाने की लोलुपता के कारण ही वह पकडी गई. माझ्यात सामर्थ्य किती आहे? कोणाला विचारा. जी आपल्या प्राणांना सुद्धा सोडायला तयार, माझ्यामध्ये असलेल्या त्या सामर्थ्याचं फळ. म्हणजे माझ्या अधीन किती झालेत सगळे, असं त्या रसना इंद्रियाला म्हणायचं. पुढं घ्राणेंद्रिया कहती है कि मेरी सामर्थ्य सूर्य की किरणों से पूछो, क्योंकि सूर्य के अस्त हो जाने पर गंध का लोभी भ्रमर कमल कोश में बंद होकर मर जाता है. काय म्हणले? सूर्याच्या किरणांना विचारा की घ्राणेंद्रियाची सामर्थ्य किती आहे. का बरं? सूर्यकिरण नष्ट झाली की म्हणजे अंधार पडला की कमळ बंद होऊन जातं आणि मग त्यामध्ये असणारा तो भ्रमर त्याचं वास घेण्यामध्ये इतका गर्क झालाय की आयुष्य संपलं तरी सुद्धा कळत नाही आहे त्याला. म्हणजे बाहेर पडावं ही पुरुषार्थ करत नाही आहे. त्याला काय म्हणायचं? आपणच ते करतोय ना. त्याचं तर उदाहरण सांगतोय नुसतं, पण आपण पण असंच प्रत्येक विषयामध्ये असं अडकत जातोय की आयुष्य संपत आलं तरी सुद्धा सोडायची भाव नसते होत. नाहीतर म्हणतोयस ना मग शेवटच्या समयाला सगळे त्या पैशामध्ये परिग्रहामध्ये किती अडकलेला असतो जीव. जसं मागं सांगितलं होतं ना एक उदाहरण की त्या एका संलेखना चालू होती एकांची आणि त्यांना दुसऱ्या गावाला नेलं होतं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं, त्यांचं ट्रीटमेंट चालू होती म्हणून. आणि मग त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की ही केस आमच्या हाताबाहेरची आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकता, आता आम्ही काय करू शकत नाही. आणि मग त्यांना घरी घेऊन जात असताना मध्ये मंदिरात तिथे कुठले तरी त्यागी होते आणि त्यांच्याजवळ नेलं संबोधन करण्यासाठी. तर त्या त्यागींनी त्यांना खूप संबोधन केलं की तुम्ही इथं राहावा, कारण तुमचं आयु खूप अल्प राहिलेलं आहे, तर तुमचं कल्याण होईल, इथं राहावा. पण त्यांचं जीव अडकला होता घरात. त्यामुळं ते किती दिवस झालं तरी सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा जीव जात नव्हता. आणि मग घरी जायचं ही त्यांची धून सारखं, सगळ्यांना ते सांगायचे मला घरी न्या, मला घरी न्या. आणि मग जात असताना त्या माताजींनी, ते त्यागी कोण होते त्यांनी सांगितलं, संबोधन केलं, पण त्यांची जरा पण तयारी नव्हती. त्यांनी दर्शन केलं, काय त्यांनी सांगितलेलं उपदेश ग्रहण केला, बस नियम वगैरे काय दिलेले तेवढे ग्रहण केले. पण तेवढ्या स्पीडनी त्यांनी घरी न्यायला लावलं परगावाला. आणि घरी गेले, आईच्या जवळ, आईजवळ बसली. त्यांची आई त्यांच्यापेक्षा खूप वृद्ध होती. आईजवळ बसली, त्या घरामध्ये पोचलो हे त्यांना कळलं. 4 तासांनी जीव गेला. काय असतं म्हणजे राहिला का नाही आसक्ती. मग अशी आपली पण आसक्ती असते, आपल्याला कळत नाही. त्या वस्तूमध्ये आपला इतका मोह आहे अडकलेला, असं आपल्याला वाटत नाही. पण घर कोणाचं भैया? आसक्ती आहे का नाही सांग. आपलं काय नाही म्हटलं तरी सुद्धा त्यात किती आसक्ती असते. म्हणून तिथं एवढा प्रयोग करा, आहे ना तुमच्याजवळ सगळं परिग्रह असला तरी सुद्धा तिथं त्याच्यापासून भेद सतत आपल्याला जाणीवेत राहावा. श्रद्धांतर हे राहावं की याच्यात माझं अस्तित्व नाही. आज आम्ही सकाळी हेच विषय घेतला होता की आपलं अस्तित्व आपण सगळ्यामध्ये डिवाईड करून टाकलंय, त्यामुळं त्याचे तुकडे पडलेत सगळ्या अस्तित्वामध्ये, सगळ्या वस्तूंमध्ये गेल्यामुळं. आणि मग असं प्रत्येकाच्या विषयी आपण काय म्हणायचं, शक्ती आपली घालवतोय त्याच्यामध्ये, सगळ्या त्या वस्तू परिग्रहाच्या संरक्षणामध्ये, गोळा करण्यामध्ये, त्याचं काहीतरी पुसा, झाडा आणि त्याला स्वच्छ करा आणि ठेवा आणि सजवा, ह्याच्यातच सगळं जायला लागलं. म्हणूनच सांगायला लागले की तुमचं अस्तित्व तुम्ही तुमच्यामध्ये जाणा, त्या अस्तित्वाचं, त्या ज्ञानाचं, त्या जीवाचं सामर्थ्य जाणा, तर त्या इंद्रिया सगळ्या निकामी होऊन जातील. पण त्या इंद्रियांच्या आपण अधीन होतोय म्हणून गुलाम होऊन बसलोय. चला तर पुढं सांगतायत आता, चक्षु इंद्रिया कहती है कि मेरी शक्ति की साक्षी वायु है, क्योंकि सर्वत्र गति वाली है. वह जानती है कि रूप के लोभी पतंगे किस तरह दीपक पर जल मरते हैं. काय सांगितलं?
ते पतंग आहेत ना जे की आगीवर सुद्धा जातात पण त्यांना त्याचं भय नाही वाटत. का? कारण त्या प्रकाशाचं अधीनता झाली आहे त्यांना, त्या नेत्रेंद्रियाच्या विषयाला भोगण्याचे भाव. मग त्यात ते जळणार मरणार हे सुद्धा त्यांना राहत नाही भान. आणि त्यामुळं ते त्याच्यामध्ये म्हणजे ती चक्षुइंद्रिय म्हणते माझं बळ बघ किती आहे, म्हणजे मी किती बलशाली आहे की ते माझ्या अधीन होऊन आपलं जीव सुद्धा त्यागायला तयार आहेत. पुढं तर श्रोत्रेंद्रिय कहती है कि मेरी शक्ति को मृगों का शिकार करने वाले शिकारी जानते हैं, क्योंकि गीत की ध्वनि के लोभी मृग उनके जाल में फंसकर मारे जाते हैं. सगळ्याला मरण आहे शेवट हे कळत नाही आहे आणि त्या सगळ्या इंद्रियांच्या सहजतेने अधीन व्हायला जात आहेत. म्हणून सांगितलं की इंद्रिया म्हणजे मी नाही ह्याची भावभासना करा. आज आपल्याला ज्ञान झालंय तर या ज्ञानाचा वापर एवढंच करा की मी इंद्रिया नाही, इंद्रियाच्या अतीत आहे. त्या इंद्रियात असताना सुद्धा इंद्रियांपासून भिन्न जाणणार आहे. इंद्रिया जाणतात की नाही भैया? डोळे बंद कर आणि सांग बघू, दिसतंय का आपल्याला? मग इंद्रिया जाणतात, बरोबर आहे का चुकीचं? मग खिडकी बंद केल्यावर ज्ञान व्हायला पाहिजे नको? खिडकी बंद केल्यावर हां मग असं वाटतंय आपल्याला की डोळ्यात म्हणूनच जाणतोय. आत्ता घर इथं आहे का सांग? संवेग घर नाही आहे पण जाणतोय का नाही? माझी खोली, माझं सामान, माझं बेड, माझं रूम वगैरे हे सगळं आपल्या ज्ञानात आत्ता दिसतंय का नाही? मग डोळ्याची गरज आहे का? मग कार्य चालू आहे ते ज्ञानाने चालू आहे, आपल्याला वाटतं इंद्रियांनी चालू आहे, म्हणून त्याच्या अधीन होऊन जगतोय. मग ते जे जन्मांध असतात मुलं माणसं वगैरे त्यांना कशाचं ज्ञान आहे हो? चक्षु इंद्रियातून काय बघितलंय त्यांनी आजपर्यंत? कुठलंही रूप नाही, रंग नाही, काहीच बघून माहीत नाही, जे जन्मापासून अंध आहेत. मग तिथं त्यांचं पण ज्ञान चालू आहे की नाही? मग त्यामुळं तुम्हाला एक रंग वर्ण वगैरे हे सगळं रूप बघून माहिती आहे, पण त्यांना तर कधी बघितलंच नाही आयुष्यामध्ये, पण तरी जगतात की नाही? म्हणून सांगितलं की तिथं त्यांना त्या इंद्रियांच्या ज्ञानाची आवश्यकता नाही आहे. ज्ञान तर सहज कार्यरत आहे आणि असं ते जाणतात. मग आम्ही एकदा शाळेत असताना आमचं ते हे असते ना सोशल सर्व्हिस म्हणून एक क्लास असते आणि त्याच्यामधून आम्हाला त्या अंध मुलांच्या शाळेत नेलं होतं. म्हणजे सगळे हँडिकॅप्ट होते, ते अंधच असं नाही, सगळ्याच प्रकारचे होते. आणि मग तिथं गेल्यावर त्यांचं इंट्रोडक्शन केल्यावर त्यांचे सगळे त्यांनी फिलिंग्स शेअर केले आमच्याबरोबर, त्यांचं लाईफ सगळं सांगितलं, काय त्यांनी आजपर्यंत फेस केलं, त्यांना काय काय उदय, काय काय त्रास होतो, हे सगळं सांगितल्यावर तिथलं जे ट्रस्ट होतं, जे स्कूल होतं, ते त्यांना सगळ्या प्रकाराने अनुकूलता देण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यांना पण शिकवतात ना, ब्रेल लिपी असते ना ती, तर ते पण वाचू शकतात. मग डोळ्याचं असायला पाहिजे तसं आहे का? त्यांनी पण अनेक प्रकारे डिग्री वगैरे मिळवतात की त्याच्यामध्ये, कोण कोण अनेक जण. असं वाटतंय तुम्हाला? तेच की सांगतेय. नाही जाणतात ते, हे मला सांगायचं, ज्ञानानेच जाणतात. ज्ञान नसेल तर सगळ्या इंद्रिया असून काय उपयोग आहे? निमित्त रूप आहेत का? आहेत, पण तुम्ही त्याला अधीन बनताय ना, म्हणून सांगतायत इंद्रिया तुम्ही नाही आहे. विचारातून तोडा त्याला. स्पर्शाने पण जाणतो, कोणाला तर कानात आवाज पडला तरी समजतं. आता ते स्टीफन हॉकिंग्स होतं, त्यांना काय होतं? इंद्रिय कार्यकारी किती होते माहिती आहे का? कोण? स्टीफन हॉकिंग्स, सायंटिस्ट. त्याचे कुठल्या इंद्रिया कार्यकारी होत्या? सगळ्या इंद्रिया निकामी होत्या त्याच्या. पण वर्ल्ड ग्रेट काय म्हणायचं, एक सगळ्यात बेस्ट सायंटिस्ट होता. मग चालू आहे का नाही ज्ञान? बसा बघू एका खुर्चीवर, तुम्ही पण आयुष्यभर एका खुर्चीवर बसलेला होता तो, आणि मग तिथून इथं बसून सॅटेलाईटचं सगळं, त्या स्पेसमधलं सगळं ज्ञान करत होता. मग कसं? म्हणजे इंद्रियांनीच जाणतो असं ज्याचं मत असेल ना, तर त्याला खोडून सांगतायत की इंद्रिया
जाणण्याचं कार्य करत नाहीत. इंद्रिया नसलं तरी सुद्धा आपण जाणू शकतो. पण इंद्रियांची प्रवृत्ती मनाच्या अधीन आहे. मनाची प्रवृत्ती ज्ञानाच्या अधीन आहे. म्हणून ज्ञानाला जिंकल्याने जितेंद्रिय होतो. म्हणजे इंद्रियांना जिंकणारा कधी होतो, तर ते सांगतात की इंद्रियांचं व्यापार कसं करायचं हे मन सांगतं. हे पाहिजे, हे नाही पाहिजे, हे खा, हे नको, हे चांगलं वाईट, हे मनाने काम सुरू होतं. मग इंद्रिया मनाच्या अधीन, मन ज्ञानाच्या अधीन आणि ज्ञान आपल्या अधीन आहे. मग करायचं कार्य कुठून? ज्ञानानेच करायचं आहे. तुम्ही पकडायला जाता इंद्रिया, म्हणून सांगतायत की भावभासना एवढी करा की मी म्हणजे इंद्रिया नाही, अतिंद्रिय आहे आणि सगळ्या इंद्रिय विषयांच्या भोगापासून अलिप्त आहे. तर त्या गाथेमध्ये सांगितलं सगळं. कुठली गाथा? रसमरुवमगंधम अवत्तम चेदना गुणमसदम जाणलिंग गहणम जीवमणिदिठ संठाणम. पंचपरमागम आहेत माहिती आहे कुठले? बघावं लागणार आहे तुम्हाला पण. आणि अष्टपाहुड. तर हे जे पंचपरमागम आहे त्या पाचही परमागमामध्ये ही गाथा आली आहे. इवन धवलामध्ये सुद्धा आली आहे. तर ही एकच गाथा, पण एवढ्या वेगळ्या वेगळ्या प्रकाराने आचार्याने त्याचं स्पष्टीकरण केलं आहे. म्हणजे इम्पॉर्टंट आहे हे सांगायचं आहे मला. मग त्या एका गाथेतून अनेक विशेषण देऊन आत्मा दाखवला आहे. आत्मा कसा? अरसम, अरुवम, अगंधम, अस्पर्शम, अशब्द, हे सगळे इंद्रियांना सोडून दाखवले तुम्हाला. का असं दाखवलं? अस्थिरूप का नाही दाखवलं जीवाला? तू ज्ञानवाला आहे, तू दर्शनवाला आहे, तू आनंदवाला आहे असं न सांगता असं का सांगितलं? तू रस नाही आहे, तू गंध नाही आहे, तू रस रूप नाही आहे, हे का सांगितलं? परिचय. परिचिताकडून अपरिचिताकडे नेतात. म्हणून तिथं आचार्यांची स्टाईल ही आहे की तुला हे माहीत आहे ना, जसं वाघ माहिती आहे का तुम्हाला कसला असतो? माहीत नाही म्हटल्यावर तुम्ही ती मांजर दाखवतात लोक आणि सांगतात हे आहे ना ही वाघाची मावशी, आणि मग त्या वाघापेक्षा त्या मांजरापेक्षा तिप्पट चौपट असा तो वाघ असतो. मग असं परिचिताकडून अपरिचिताकडे नेतात. म्हणून तसंच म्हणलं की या इंद्रियांच्या विषयांची तुम्हाला परिचय आहे, अनादीपासून भोगलेला आहे. म्हणून तुम्हाला सांगतायत की रस भोगताय तर तू रस नाही आहेस, गंध भोगतोयस तर तू गंध नाही आहेस, तू गंध इंद्रिय नाही आहेस. त्याच्या पुढं जाऊन जाण की तू ज्ञान आहेस. मग हे समजलं तर आपल्याला आत्म्याचं रूप काय आहे हे समजेल. पण नाहीचं चिंतन करत नाही बसायचं. मी तसा आहेचा अनुभव केला तर आपल्याला पण सम्यक दर्शन आत्मानुभव सहज होणार. म्हणून जाणा. हो, जाणा. सर्व इंद्रियांच्या अतीत अतींद्रिय स्वभाव जाणा. हा मी आत्मा इंद्रियाधीन नाहीच. इंद्रियाने जाणणे हा माझा स्वभाव नाही. इंद्रिय ज्ञान तर जड आहे, अज्ञान रूप आहे. अनुभव करा स्वतःला, ज्ञानाचा पिंड पहा, जड शरीरापासून भिन्न पहा. मी आत्माच आहे, जाणतोच आहे. जीवोहम. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं.